माढा बारामतीकरांना पाडाचा इफेक्ट झाल्यानं शरद पवार यांनी बेईमान मोसमचा अंदाज ओळखला आणि माढ्याच्या रणांगणातून सपशेल माघार घेतली। त्याचे हे बिंदास विश्लेषण केलं आहे वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांनी। एक धुरंधर राजकीय नेता, नेत्यांचे नेते, राजकारणातील भीष्म पितामह, महाराष्ट्राचा जाणता राजा, भावी पंतप्रधान अशा अनेक बिरुदावली ज्यांना बहाल केल्या ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेव्हा माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढवणार अशी घोषणा केली तेव्हा माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक अर्थात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते प्रचंड खवळले। त्यांनी सरळ सरळ आपल्या पक्ष प्रमुखांविरुद्ध दंड थोपटले। सन 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट पसरलेली असताना राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते। आता त्यांना 2019 मध्ये मुद्दाम डावललं जातंय हे सारं मोहिते पाटील विरोधकांनी शरद पवारांचे कान भरल्यामुळेच घडलं हे मोहिते पाटील समर्थकांनी ओळखलं। माढा बारामतीकरांना पाडा असं आवाहन सोशल मीडियावरून केलं। त्यावेळी या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। ही पोस्ट वायू वेगानं सर्वत्र पसरली आणि माढ्यातील वारच फिरलं। आमच्यामध्ये घराणेशाही बिलकुल नाही असं सांगणारे शरद पवार यांनी निवडणुका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अचानक यू टर्न घेतला। त्यांनी पुण्यात खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करून टाकलं की मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही। पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीमुळे मी माघार घेत आहे। एका कुटुंबातील किती लोकांनी निवडणूक लढवावी असा सवालही त्यांनी केला। शरद पवारांची माढ्यातून माघार ही वार्ता पसरताच मोहिते पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला। शरद पवार घाबरले। शरद पवारांनी भर रणांगणातून पळ काढला अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर तात्काळ उमटल्या। तर सांगोल्याचे भारत नाना गवळी आणि दत्ता बाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अशी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली। हा तर माढा बारामतीकरांना पाडाचा इफेक्ट। पवार साहेबांनी वेळेत आपला निर्णय बदलला त्याबद्दल त्यांचं खरं अभिनंदनच करायला पाहिजे। याचं कारण राष्ट्रवादीची गटबाजी अधिक या माढा मतदारसंघातील लोकांनी केलेला विरोध, त्याबरोबर या ठिकाणी वाहणारं वारं याचा अचूक अंदाज असल्याने माननीय पवारसाहेबांनी माघार घेतली। त्याबद्दल या ठिकाणचा आमचा माढा मतदारसंघातला उमेदवार हा निश्चित युतीचा आणि युतीचाच विजय होणार हे जवळपास आता ह्या क्षणाला तर 100% सत्य झालेलं आहे। आणि आम्ही सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीनं युतीच्या उमेदवाराला भरघोस मतानं सांगोला तालुक्यातून मताधिक्य देऊन निवडून आणणार आहे हे त्रिवार सत्य। माढा मतदारसंघातून पवारसाहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढा मतदारसंघातून लोकांची कमेंट गेली की माढा आणि पवारसाहेबांना पाडा। यांची कमेंट गेल्यानंतर पवारसाहेबांनी माघारी घेतलेले दिसून आलं। आता सांगोल्याचे नेते शहाजी बापू पाटील यांची ही बोलकी प्रतिक्रिया पहा। मुळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब आहे आणि त्यावर शिवसेनेत असताना बोलणं उचित नाही। तरी पण कदाचित पुरोगामी विचारसरणी असलेल्या पवार साहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वानं तरुणांना संधी द्यावी या विचारानेही
माघार घेतली असावी. नंबर 2, आज माढा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय विचार केला तर एक माढा तालुका आणि तिथलं राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजूनही थोडं सर्वसामान्य जनतेशी संलग्न आहे. इतर सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसामान्य जनतेपासून दूर गेलेली आहे आणि त्यामुळं एकूण माढा लोकसभा मतदारसंघ हा निश्चितपणाने राष्ट्रवादीसाठी अडचणीचा लोकसभा मतदारसंघ आहे. आज जरी हे कुणाला सत्य वाटलं नाही तर उद्याच्या निवडणुकीनंतर मतमोजणी झाल्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचं धनुष्यबाण किंवा भाजपचं कमळ हेच विजयी होईल असा मला ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी पवारसाहेबांसारखं व्यक्तिमत्व अभ्यास आहे त्यांना थोडासा अंदाज लागल्यानंतर कदाचित त्यांनी माघार घेतली असेल. असो, या पत्रकार परिषदेत माढ्यातून आता विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार का या प्रश्नालाही शरद पवार यांनी पद्धतशीरपणे बगल दिली. ते म्हणाले, योग्य वेळी यादी जाहीर करू. शरद पवार हे कधी कोणता निर्णय घेतील हे कोणालाही सांगता येत नाही. त्यांच्या पोटात एक अन ओठावर दुसरंच असतं हे सर्वांनाच माहीत आहे. आता तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मोदींच्या विधानाची आठवण करून दिली आहे. बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो. बदलत्या हवेमुळंच पवारांनी माघार घेतली असंही मुख्यमंत्री म्हणाले. हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे. आज ज्या प्रकारे देशामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे, मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप येते, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे. तर मंडळी, याला नुसतंच राजकारण म्हणत नाही तर मुरब्बी राजकारण म्हणतात. पण एवढं मात्र निश्चित की माढा लोकसभा मतदारसंघातून दीपक आबा साळुंखे, प्रभाकर देशमुख अशी नावं चर्चेत असली तरी उमेदवारीची अधिकृत माळ खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच गळ्यात पडणार याची 100% गॅरंटी मोहिते पाटील समर्थक देत आहेत. या राजकीय विश्लेषणाचं समर्पक तंत्रसंकलन केलं राजेश कानडे यांनी. मेरे यार ए हुस्न वाले